नमस्कार मित्रांनो, अद्रक लसणाची पेस्ट ही 1 महिन्यासाठी स्टोअर कशी करून ठेवावी हे आज आपण पाहूया. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओ बनवूया. अद्रक लसूण सोलून घेतल्यानंतर अद्रकाची बारीक कुटकी करून घ्या, कारण की ते मिक्सरमधून काढायला सोपे जाईल. दोन्ही मिक्सर न करता अगोदर आपण लसूण काढून घेऊया. लसूण लसणाची पेस्ट बारीक केल्यानंतर ती एका बाजूला काढून ठेवू आणि त्यानंतर मग अद्रकाची पेस्ट काढू. कारण की अद्रक हे जाड असल्यामुळे बारीक होत नाही, त्यामुळे मिक्स काढायचे नाही, वेगवेगळ्या प्रकारे काढायचे. अद्रक वेगळे काढायचे आणि लसूण वेगळं काढायचं. दोघांना एकत्र करून घेऊया. एकजीव केल्यानंतर त्यांना मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर 1 महिना ही कशी चालेल त्याची आता प्रक्रिया आपण बघू. 1 चमचा तेल घ्या, त्याला गरम करा. एक चमचा मीठ घ्या, त्याच्यात मिक्स करा आणि थंड झालेले तेल त्यामध्ये ओतून द्या. दोघांना मिक्स करा आणि हे एकजीव झाल्यानंतर याला बाजूला ठेवा. त्यासाठी एक बरणीचा वापर करा. त्या बरणीला कोरडं करून उन्हात ठेवून सुकवून मगच त्यामध्ये पेस्ट भरा, कारण की पेस्ट ही खराब होणार नाही, कारण की कंटेनर ओले असल्यामुळे पेस्ट खराब होण्याची शक्यता. बरणीचे झाकण घट्ट बंद करा आणि स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. ही पेस्ट 1 महिना चालते. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.